रोज रोज एकसारख्या भाज्या खाऊन फार कंटाळा येतो ना, तर चला आज मग आपण मस्त असं थोडा चमचमीत बेत करूया. सगळ्यात पहिल्यांदा भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे ते मी इथं तयार करून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मोठा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, काजू, तीळ आणि खडा मसाला आहे. आता ज्या भाज्या आपल्याला भाजीसाठी लागणार आहेत त्यासुद्धा धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कढई गरम करायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये टोमॅटो, काजू, आलं, लसूण हे सुद्धा छान परतून घ्यायचं आणि मग शेवटला खडे मसाले, पांढरे तीळ टाकून ते सुद्धा परतून घ्यायचे. आता हा मसाला आपला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. दुसरीकडे पॅनमध्ये तेल टाकून ज्या आपण भाज्या घेणार आहोत तर त्या 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायच्या. गॅस खूप बारीक ठेवू नका, आपल्याला भाज्या थोड्या कच्च्या शिजवून घ्यायच्या आहेत. नंतर त्याच्यामध्ये मी स्लाईस केलेले कांदे आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेतले आणि साधारणतः 1.5 मिनटं ते 2 मिनटं मी हे सगळ्या भाज्या परतून तेलात घेतलेल्या आहेत. दुसरीकडे मसाला आपला थंड झाला तर त्याचीसुद्धा ग्रेव्ही करून घेतली. कढई गरम केली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये माझ्याकडे पनीरचा मसाला होता तो टाकला. त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि हिंग टाकून थोडंसं मसाला परतला की त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही केली होती ती मिक्स करून घेतली. ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. ते परतत असताना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आणि कस्तुरी मेथीसुद्धा मी इथं कुस्करून टाकलेली आहे. आता हे या ग्रेव्हीमध्ये आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या टाकून 2 ते 3 मिनटासाठी पुन्हा परतून घ्यायच्या आणि कपभर पाणी टाकायचं. वरून कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून ही भाजी 5 ते 6 मिनटासाठी बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे. बघू शकता मस्त अशी मसाला मिक्स व्हेज आपली तयार आहे. खूप चमचमीत लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा.